आज आपण घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये अवघे 2 ते 3 साहित्य वापरून कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट ही बर्फी तयार करत आहोत. याशिवाय ही बर्फी तयार करताना पाक करण्याचं टेन्शन न घेता झटपट ही बर्फी तयार होते. त्याचबरोबर अशा काही महत्त्वाच्या टिप्स मी या रेसिपीमध्ये सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही नवशिकी असाल ना तरीही तुमची ही बर्फी अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये बनवून तयार होणार. अगदी खुसखुशीत ही बर्फी तयार करणार आहोत. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा स्पेशल ही काजू आणि ओल्या नारळाची छान अशी बर्फी तयार करत आहोत. त्यासाठी या ठिकाणी अर्धी वाटी होतील एवढे काजू घेतलेले आहे. अंदाजे 50 ग्रॅमच्या आसपास एवढे काजू आहे. त्या ठिकाणी पाऊण वाटी एवढा ओल्या नारळाचं चव घेतलेलं आहे. अर्धी वाटी या ठिकाणी साखर घेतलेली. गोडच्या अंदाजानुसार तुम्ही हे प्रमाण कमी अधिक करू शकता. त्यानंतर या ठिकाणी काजू आपण मिक्सरला छान असे दळून घेणार आहोत. हे पहा, काजू आपण छान असे दळून घेतलेले आहे. जास्त ठोसर असा कूट ठेवू नका. छान असा बारीक आपण हा कूट केलेला आहे. जास्तही बारीक नाही किंवा जास्त जाड नाही. त्यानंतर 1 चमचा साजूक तूप घ्यायचं. त्यामध्ये हा ओला नारळ आपण हलकासा परतवून घेणार आहोत. त्यामध्ये जे मॉइश्चर आहे ना ते हलकंसं कमी करणार आहोत, कारण तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये ही बर्फी तयार करत असाल तर तुम्हाला ती जास्त दिवस टिकावी यासाठी तुम्हाला या ओल्या नारळातील मॉइश्चर पूर्णपणे काढणं गरजेचं आहे. जर यामध्ये मॉइश्चर राहिलं तर तुमची बर्फी लवकर खराब होईल. त्यासाठी नारळ असं अगदी 4 ते 5 मिनटं व्यवस्थित असं परतवून झाल्यानंतर छान असं कोरडं होतं. हे पहा, अशा पद्धतीचं. त्यानंतर आपण यामध्ये जो काजूचा जी पावडर तयार करून घेतलेली आहे काजूची, ती यामध्ये ॲड करणार आहोत. या ठिकाणी काजू आणि चं प्रमाण तुम्ही यामध्ये कमी अधिक देखील करू शकता, परंतु मी साधारणतः पाऊण वाटी ओल्या नारळाचा चव घेतला होता, तर काजू दळून देखील त्याची पावडर पाऊण वाटी होतील या दरम्यान मी घेतलेली आहे. त्यानंतर अर्धी वाटी या ठिकाणी साखर घेतलेली आहे. ती साखर यामध्ये टाकणार. तर या ठिकाणी गोडचा प्रमाण देखील तुम्ही कमी अधिक करू शकता, परंतु यापेक्षा कमी करू नका. अर्धी वाटीपेक्षा जर कमी साखर घेतली तर ती बर्फी सेट करणं खूप अवघड होतं. यासाठी अर्धी वाटी साखर घ्या. आणि तुम्हाला जर आणखीन गोड खायला आवडत असेल तर तुम्ही पाऊण वाटी एवढी साखर घेऊ शकता. साखर यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला ही साखर यामध्ये छान अशी विरघळून घ्यायची. झाकण ठेवायचं. अगदी 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं. छान अशी यामध्ये वाफ तयार झाली की झाकण काढून घेतलं. व्यवस्थित असं आपण हे खोबरं आणि साखर व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर ही साखर विरघळावी यासाठी आपण यामध्ये अगदी 2 चमचे एवढं दूध टाकणार आहोत. दूध जास्त टाकू नका. फक्त 2 चमचे एवढंच दूध यामध्ये वापरा. दूध टाकल्यानंतर व्यवस्थित असं आपण हे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला साखर विरघळण्यासाठी या ठिकाणी दुधाचा वापर करायचा आहे. आता आपण हे छान असं मिश्रण परतवून घेत आहोत. तोपर्यंत आपल्याला ज्या डिशमध्ये ही बर्फी सेट करायची त्या डिशमध्ये आपण साजूक तूप लावून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये पाऊण चमचा एवढी विलायची पावडर टाकलेली आहे. गोडाच्या पदार्थाला विलायची पावडर टाकली की चव आणखीन छान लागते, परंतु तुम्हाला जर टाकायची नसेल तर तुम्ही ती स्किप देखील करू शकता. छान असं आपल्याला गोळी तयार होईल अशा पद्धतीचं मिश्रण तयार होईल. एवढ्या वेळ तुम्हाला परतवत राहायचं आहे. छान असं कोरडं मिश्रण होईपर्यंत हे परतवीत राहायचं आहे. म्हणजे कोरडं म्हणजे जास्तही कोरडं नाही, परंतु ते कशा पद्धतीचं असावं हे पुढे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणारच आहे. हे पहा, आता यामध्ये काजू वापरलेले आहे आणि ते कढईला चिटकू शकतं. त्यासाठी एकसारखंच तुम्हाला हलवत राहायचं आहे. या ठिकाणी हे मिश्रण परतवत असताना गॅस कुठेही मोठा करू नका. मंद ते मध्यम आचेवर तुम्हाला हे मिश्रण व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. हे पहा, हळूहळू मिश्रण खूप घट्ट होण्यास सुरुवात झालेली आहे. जेवढं जास्त मिश्रण तुम्ही घट्ट परतवून घ्याल तेवढी तुमची बर्फी लवकर सेट होते. त्यामुळे मिश्रण पातळ ठेवू नका. छान असं परतवून जेवढं जास्त घट्ट करता येईल तेवढं जास्त घट्ट करून घ्या. त्याचबरोबर दुधाचा वापर फक्त 2 चमचे आणि फक्त आपल्याला साखर विरघळण्यासाठीच करायचा आहे. दुधाचा वापर जास्त करू नका. हे पहा, व्यवस्थित असं आपण हे मिक्स करून घेतल्यानंतर छान असा हा गोळा तयार होत आहे. अगदी घट्टसर असं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण हे मिश्रण त्या डिशमध्ये टाकणार आहोत. ज्या डिशला आपण साजूक तूप लावून घेतलं त्या डिशमध्ये हे मिश्रण व्यवस्थित सेट करून घेणार आहोत.
हे पहा छान असं घट्टसर हे होईपर्यंत मी हे मिश्रण परतवलेलं आहे. अगदी त्यातील थोडं मिश्रण हातावर घेतल्यानंतर त्याची गोळी तयार होती की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे. अगदी गोळी अगदी 1 मिनिटानंतर थंड झाली की ती थोडीशी छान अशी बर्फीसारखी सेट होती की नाही ते लक्षात घ्या. त्यानंतर तुम्ही गॅस बंद करा. हे पहा आता वाटीच्या साहाय्याने छान असं प्रेस करून आपण हे मिश्रण सेट केलेलं आहे. त्यानंतर आपण हे अगदी 5 मिनिटासाठी असंच ठेवणार आहोत. अगदी 4 ते 5 मिनिटात हलकंसं कोमट झालं की लगेचच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे. हे पहा साधारणतः 4 ते 5 मिनिटं झालेली आहे. मिश्रण छान असं हलकंसं कोमट झालेलं आहे. आता आपण कटरच्या साहाय्याने त्याच्या छानशा वड्या पाडून घेणार आहोत. कारण जास्त थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या पाडणं खूप कठीण जातं. त्यासाठी आपल्याला हलकंसं कोमट असताना त्याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहे. अशा पद्धतीने छान अशा वड्या कट करून आपण नंतर ते थंड होण्यासाठी ठेवणार आहोत. अगदी त्यामध्ये साखर व्यवस्थित अशी त्या मिश्रणामध्ये मिक्स झाली की वड्या देखील अगदी छान अशा सेट होतात. त्यामुळे मिश्रण परतवताना घाई करू नका. मध्यम आचेवर व्यवस्थित असं मिश्रण परतवून घ्या. अगदी वड्या करताना तुमचं मिश्रण जर परफेक्ट असेल तर वड्या देखील परफेक्टच तयार होतात. हे पहा छान अशा कट करून झालेले आहे. आता आपण हे थंड झाल्यानंतर याच्या वड्या काढून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता छान असं थंड झालेलं आहे. अर्धा तास झालेला आहे. आता आपण जे कट देऊन घेतले होते ते थोडेसे सुट्टे करून घेणार आहोत. त्यानंतर आपण ही बर्फी काढून घेणार. रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल आणि माझ्या जर रेसिपीज आवडत असतील तर यूट्यूबवर कविताज किचनला सबस्क्राईब नक्कीच करा. या व्हिडिओच्या खाली जे चॅनलचं नाव आहे कविताज किचन त्यासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा. जेणेकरून आठवड्यातील 6 दिवस सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आठवड्यातील 6 दिवस माझ्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर नक्कीच पाहायला मिळतील. हे पहा सर्व बर्फी आपली छान अशी सेट झालेली आहे. अगदी खुसखुशीत अशी ही बर्फी तयार झालेली आहे. आपण ती एका डिशमध्ये सर्व करत आहोत. या अगोदर आपण ओल्या नारळाच्या वड्या देखील कशा पद्धतीने तयार करायच्या अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या रेसिपीज मी यूट्यूबवर अपलोड केलेल्या आहेत. त्या सर्व पाहण्यासाठी कविताज किचनला सबस्क्राईब नक्कीच करा. अगदी छान खुसखुशीत अशा या वड्या बनवून आपल्या या ठिकाणी तयार झालेल्या आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. याशिवाय तुम्हाला कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील हे देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. तुम्ही कोणत्या भागातून माझी रेसिपी पाहत आहात हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिली. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.